सोलापूर महानगरपालिकेनं जी नाले सफाईची काम केले मान्सूनपूर्व, त्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते नाले सफाई केल्याचं दाखवलं. पण प्रत्यक्षात तिथं नाले सफाई झालेलीच नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पावसातून नाले भरलेले आहेत. तर दुसरीकडे ते पैसे देखील उचलले करण्यासमोर. ते काय नेमकं प्रकरण आहे आपण सगळं बाहेर काढलं. प्रशासकीय कालावधीमध्ये 25-26 या सालाकरिता सोलापूर शहरातील नाले सफाई करणे मक्ता काढला. त्यावेळेस रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीला त्याचं काम दिलं गेलं. मी मागील 3 महिन्यापासून याच्या कामावर बारीक लक्ष ठेवून होतो. नव्यानं टेंडर काढणं अपेक्षित होतं, पण नगर अभियंता कल्याणात इतकी घाई केली की त्याच मक्तेदाराला परत वर्कआउटची मुदतवाढ दिली. ज्यावेळेस मी याचा पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला, तर त्या मक्तेदाराचं त्यांनी रिकॉल टेंडर केलं. आता रिकॉल टेंडर केल्यानंतर तो मक्तेदार या वर्षीच्या टेंडर प्रक्रियेमध्ये अपात्र झालाय. जो मक्तेदार यावर्षी अपात्र होतो, तो मक्तेदार मागच्या वर्षी साधारण 3 ते 4 कोटी रुपयाचं बोगस काम केलेलं आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांनी एक तर रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ही कंपनी फक्त वाहन पुरवते, जे भाड्याने वाहन पुरवते. पण या कंपनीला जेसीबी, पोकलेन, डंपर अशा प्रकारचं मक्ता देणं एक तर हे बेकायदेशीर आहे. कारण हे काम देण्यासाठी त्या कंपनीकडे किमान अर्थमोहरचं लायसन असणं गरजेचं होतं. पण महापालिकेची फसवणूक केली आहे. या मक्तेदारांना काम देताना महापालिकेचा जो DSR आहे, शासनाचा जो SSR आहे, त्या SSR प्रमाणे हे काम न देता त्यांनी चुकीच्या पद्धतीने ही कार्यवाही केली. मी शांतपणे हे सगळं बघत राहिलो. जोपर्यंत या मक्तेदाराची बिलं जाणार नाहीत तोपर्यंत मी थांबलो. ज्यावेळेस या मक्तेदाराची बिलं अदा झाली, त्यावेळेस मी माननीय आयुक्त साहेबांना एक विनंती केली की साहेब, या प्रकरणाची चौकशी करा. आता मला काल रात्री समजली माहिती अशी की आयुक्त साहेबांनी एक समिती नेमली आहे आणि त्या समितीनं जवळपास एक मान्य केलंय की 50-1 लाख रुपयाचं पेमेंट त्या मक्तेदाराला जास्तीचे गेले. त्यामुळे महापालिकेचा प्रशासन आता हे 50 लाखाचं वसुलीची प्रोसेस मला वाटतं सोमवारी उपायुक्त कार्यालय साहेब हजर होतात. त्यानंतर त्यावर निर्णय होईल आणि ते 50 लाखाची वसुली होईल. पण माझं मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे, याची अतिरिक्त आयुक्तांच्या आणि त्याला ती बिल अदा केलंय. आणि ती मशीन चालू कशी बंद कशी याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. एकंदरीत प्रत्यक्षामध्ये असं शक्य आहे का इतके तास मशीन सलग सुरू ठेवला आणि मशीन सुरू असताना त्याच वेळेस वाहतुकीचा खर्च देखील दाखवला आहे. चालू मशीन पण आणि मशीन वाहतूक पण होते असं देखील दाखवलं. यात नगर अभियंता खात्याने एक चलाकी केली आहे. त्या मक्तेदाराला काम देताना सुरुवातीच्या काळात ती मशीन जागेवर शिफ्ट करणं आणि झाल्यानंतर ती शिफ्ट करणं यासाठीचा तो दर आहे. पण याचं सरसकट बिल हे 4,800 रुपये प्रति तास असं दाखवून महानगरपालिकेची कोट्यवधी ज्याला कंत्राट दिले तो असेल, त्याचबरोबर अधिकारी पण असतील. पण अधिकाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात यात संगनमत आहे का भ्रष्टाचार करण्यासाठी? अधिकाऱ्याशी संगनमत केल्याशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार होणं शक्य नाही. काय तुमची मागणी असेल? जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, जितकी महानगरपालिकेची आर्थिक अपार झाला, अपार, मी तर ह्याला अपार म्हणणार आहे आणि माझी आयुक्तांना मागणी असणार आहे, ज्या अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार यांनी संगनमताने सोलापूरच्या जनतेने भरलेल्या कर रुपाने जो पैसा भरलाय त्याची केलेली ही फसवणूक आहे. आणि हा जो पैसा जनतेच्या दोन हजार 25-26च्या नाल्या सफाईमध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आरोप महापालिका सदस्यांनी केलेले आहेत. नेमके आरोप काय आणि कशा पद्धतीने महापालिका कारवाई केली? सोलापूर महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक आनंद जाधव साहेबांची तक्रार आमच्या नगर अभियंता विभागाला प्राप्त होती. मार्च 2025 पर्यंत 25-26 या वर्षामध्ये जानेवारी 2025 ते मार्च 2025 मध्ये नाले रुंदीकरण आणि खुलीकरण हे काम करण्यात आलं. हे काम करण्यासाठी पावसाळ्याच्या आधी करण्यासाठी आपण रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांना इतरही वाहनांच्या लायसन्स होल्डर असल्यामुळं आपण नेमलेलं होतं आणि झोननिहाय हे काम झालं.
झोननिहाय काम झाल्यानंतर झोननिहाय आपल्याला बिलं प्राप्त झालेली आहेत. एकूण 2 टप्प्यात त्यांची बिलं प्राप्त झालेली आहेत. तिसऱ्या टप्प्यातली बिलं आपल्याकडे यायची बाकी आहेत. पहिल्या टप्प्यातलं 1.5 कोटीचं बिल आपल्याला प्राप्त आहे. दुसऱ्या टप्प्यातलं 1,35,00,000चं बिल प्राप्त आहे. आणि मीनव्हाईल आनंद जाधव साहेबांनी जी तक्रार दाखल केली त्याच्या अनुषंगानं आता सध्याला माननीय आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब यांनी ह्या आपण जे बिल झोन ऑफिसकडनं आपल्याला प्राप्त आहे त्यामध्ये काही तफावत आहे का? काही न केलेल्या वाहतुकीचं बिल किंवा जास्तीचं वाहतुकीचं बिल सादर केलेलं आहे का? याविषयी निविदा आणि संनियंत्रण समिती यांच्या मार्फत याची चौकशी होणार आहे. याची तपासणी होणार आहे. ह्या बिलाची फेर तपासणी होणार आहे. आणि जर काही त्रुटी आढळल्या तर ते जे बिल आहे, ती जी तफावत आहे, ती तफावत आपण बिल 1.5 कोटीचं दिलेलं आहे. परंतु त्यांचे पुढचे बिल जे आपल्याकडनं पेंडिंग आहेत, त्या बिलातनं आपण ते वजा करणार आहोत. आणि त्यानंतरच पुढचं बिल अदा केलं जाणार आहे. म्हणजे संनियंत्रण जी समिती आहे, निविदा आणि संनियंत्रण समिती यांच्यामार्फत पूर्णपणे तपासणी झाल्यानंतरच, बिलाची तपासणी झाल्यानंतरच आणि चौकशी झाल्यानंतरच त्यांचं पुढचं बिल हे तपासूनच अदा केलं जाणार आहे. त्यासाठी माननीय ओंबासे साहेबांचे आदेश प्राप्त आहेत. संनियंत्रण समिती हा लवकरच याची जी बिलांची तपासणी आहे ती करणार आहे. ते आता JD सांगितले सर नेमके. मी हे करू का सोनालीचा नंबर देतो. यादव हो 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 हो. मॅडम Yes. नगरसेवक आनंद जाधव यांनी एक तक्रार महापालिकेकडे केली जी गतवर्षी नाले सफाई झाली त्या काळामध्ये काही भ्रष्टाचार वगैरे करते काय नेमकं निर्णय झाला आहे त्यांचा? आजच्या पेपरच्या संदर्भात काही बातम्या मी पण वाचलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष जी आनंद जाधव साहेबांनी केली होती सन 2005 साली जे नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण आपण केलं होतं जानेवारी ते मार्च महिन्यात, जानेवारी 2005. हां 2025-26च्या नाले सफाईमध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आरोप महापालिका सदस्यांनी केलेले आहेत. नेमके आरोप काय आणि कशा पद्धतीने महापालिका कारवाई करते? ही तक्रार आमच्या नगराभियंता विभागाला प्राप्त होती. मार्च 2025 पर्यंत 25-26 या वर्षामध्ये जानेवारी 2025 ते मार्च 2025 करण्यासाठी पावसाळ्याच्या आधी करण्यासाठी आपण रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांना इतरही वाहनांच्या लायसन्स होल्डर असल्यामुळं हे काम झालं. झोननिहाय काम झाल्यानंतर झोननिहाय आपल्याला बिलं प्राप्त झालेली आहेत. एकूण 2 टप्प्यात त्यांची बिलं प्राप्त झालेली आहेत. तिसऱ्या टप्प्यातली बिलं आपल्याकडे यायची. दुसऱ्या टप्प्यातलं 1,35,00,000चं बिल प्राप्त आहे. आणि मीनव्हाईल आनंद जाधव साहेबांनी जी तक्रार दाखल केली त्याच्या अनुषंगाने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.